4,20,00,000चं बक्षीस, तेही मुंबईकरांना. तुम्हाला माहितीये का, IPL सारखीच लीग आपल्या मुंबईत सुरू आहे. पण हे पैसे कसे जिंकणार, यासाठी काय करावं लागणार, आम्ही सगळं सांगतो. आपल्या मुंबईत एक भन्नाट लीग सुरू आहे. सिव्हिक सेन्स आणि स्वच्छ मुंबई हा या मागचा उद्देश आहे. आणि यासाठी मिळणार आहेत भरघोस बक्षिसं. पण ही लीग IPL नाही, तर ही आहे MCL म्हणजेच मुंबई क्लीन लीग. लोक म्हणतात इंदोर देशातलं सर्वात स्वच्छ शहर आहे. पण आज आपण फक्त देशाची नाही, तर इंटरनॅशनल लेवलची गोष्ट करणार आहोत. जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा तिकडचे फोटो काढून आपण सोशल मीडियावर टाकतो. काय शहर आहे यार, किती स्वच्छता आहे असं म्हणतो. मग मुंबई स्वच्छ का नाही? मुंबई स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली नाही का? आणि या गोष्टीला प्रोत्साहित करण्यासाठी मुंबई महापालिकेने एक लीग सुरू केली आहे. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण आपल्याच कामाचा आहे. सो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आत्ताच तुमच्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये शेअर करा. चकाचक मुंबईसाठी चक्क 4,20,00,000चं बक्षीस. काय आहे मुंबई महानगरपालिकेच्या महिला आयुक्त अश्विनी भिडे आणि मुंबई महापालिकेच्या मनात, पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. आपली BMC मुंबईत अनेक उपक्रम राबवत असते. कधी फिट मुंबई, तर कधी स्मार्ट BKC 1.0. पण यंदाचा हा उपक्रम भन्नाट आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच आपली BMC. परिसर साफ केला म्हणजे पैसे मिळणार काय? BMCच्या या क्लीन अँड अर्न या मॉडेलमध्ये कोणत्या अटी आहेत? स्वच्छता आता फक्त जबाबदारी नाही, तर चक्क इन्कम सोर्स होणार, असे अनेक प्रश्न सध्या मुंबईकरांना पडले आहेत. अहो, विचार करा, आजवर आपण कचरा टाकण्यासाठी पैसे दिलेत, म्हणजे स्वच्छता टॅक्स. पण आता कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित केला तर उलट आपल्यालाच बक्षीस मिळणार आहे. स्वच्छ शहरांमध्ये सिंगापूर हे शहर ग्लोबली दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग आपली मुंबई का नाही? पण सिंगापूर मधला हा बदल काय लगेच झालेला नाहीये. तो बदल कधी झाला, जेव्हा तिथल्या नागरिकांनी आणि प्रशासनाने एकत्र मिळून तो घडवला. पण आपल्या मुंबईत प्रशासनाने MCL द्वारे पहिलं पाऊल उचललंय. आता वेळ आहे ती आपल्या साथीची. आता तुम्ही म्हणाल, आपण सिंगापूर सोबत तुलना का करतोय? तर सिंगापूर हे शहर काही जन्मतः स्वच्छ नव्हतं. 1960च्या दशकात घाणेरडे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंगापूरने कडक कायदे आणि जनजागृतीच्या जोरावर स्वतःचा कायापालट केला आणि आज जगातील सर्वात स्वच्छ आणि हरित शहर म्हणून नावारूपास येऊन आज सिंगापूर हे टॉप क्लीनेस्ट इंटरनॅशनल सिटीच्या यादीत टॉपवर आहे. आपल्या मुंबईच्या भिंती जिथे तिथे पिचकाऱ्यांनी रंगलेल्या असतात. समुद्रात प्लास्टिक असतं. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई क्लीन लीग ही आणली आहे. आणि त्याचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे माहितीये का? अहो, दुसरा तिसरा कोणी नसून खिलाडी अक्षय कुमार आहे. म्हणजे आता फक्त पडद्यावर नाही, तर मुंबईच्या गल्लीबोळातही स्वच्छता मोहिमेचा ऍक्शन सीन पाहायला मिळणार आहे. मुंबई क्लीन लीग या उपक्रमामागचा उद्देश हाच की शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवणे. IPLच्या धर्तीवर ही स्पर्धा ठेवण्यात आली, जिथे प्रत्येक वॉर्ड एकमेकांसोबत स्पर्धा करतील. आता या लीग साठी कोण कोण क्वालिफाय म्हणजेच पात्र होऊ शकतं? तर या लीग मध्ये हाऊसिंग सोसायटीज, झोपडपट्टी, शाळा, हॉटेल्स, रुग्णालय, रस्ते, बाजारपेठ यांसारख्या विविध श्रेणींमध्ये स्वच्छतेची स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेचे मूल्यांकन डिजिटल प्लॅटफॉर्म आणि QR कोडद्वारे रिअल टाइम केले जाणार आहे. स्क्रीनवर दिसलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आणि विजेत्यांना 4,20,00,000 रुपयांपर्यंतचं बक्षीस मिळणार आहे. नोंदणी केली, आता पुढे काय? 16 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत रहिवासी आपल्या परिसरातील कचरा साचण्याचे हॉटस्पॉट या संकेतस्थळावर नोंदवू शकतात. पण यात खरंच 4,20,00,000 रुपये मिळणार का?
याबद्दलची माहिती सविस्तर सांगते. संपूर्ण स्पर्धेसाठी एकूण 4,20,00,000 रुपयांचा निधी आहे. स्वच्छ प्रशासकीय विभाग म्हणजेच वॉर्ड किंवा कॉर्पोरेटर गट या गटासाठी 50 लाख रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं सर्वोच्च बक्षीस आहे. निवासी संकुले, झोपडपट्टी परिसर, व्यावसायिक आस्थापना यांसारख्या इतर गटांमध्ये बक्षीस रक्कम साधारणपणे 15 लाख हे प्रथम क्रमांक असेल. द्वितीय पारितोषिक 10 लाखांचं आणि तृतीय 5 लाखांपर्यंत असू शकतं. वॉर्ड स्तरावरील स्पर्धेतील काही विजेत्यांना 25 लाखांपर्यंतची रक्कम देखील मिळू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर स्पर्धेचा एकूण निधी हा 4,20,00,000 रुपयांचा आहे आणि वेगवेगळ्या गटानुसार बक्षिसांची रक्कम ही विभागली गेली आहे. आता मुद्दा येतो आपल्या स्वाभिमानाचा. आपण म्हणतो मुंबई मराठी माणसाची, मग रस्ते घाण करताना आपल्याला आमची मुंबई का आठवत नाही? सिंगापूरमध्ये लोक नियमांचं पालन करतात कारण त्यांना त्यांच्या शहराचा अभिमान आहे. मग आपण मुंबईकर का मागे आहोत? डिसेंबरमध्ये जेव्हा या पुरस्कारांचं वितरण होईल तेव्हा तुमच्या सोसायटीचं किंवा वॉर्डाचं नाव तिथे असायला हवंय का? जर हो तर आत्ताच कामाला लागा. कचऱ्याचं विलगीकरण करा आणि सिव्हिक सेन्स हा पाळा. मराठी म्हणून पहिल्यांदा आपण याची काळजी घेतली पाहिजे. जर कोणी या नियमांचं उल्लंघन करत असेल तर त्याला आधी प्रेमाने सांगा. नाहीच ऐकलं तर त्याला मराठी पॅटर्नने दणका दिला पाहिजे. मराठी माणूस आता मुंबईला जागतिक स्तरावर नंबर 1 वर नेणार का? काय वाटतं तुम्हाला? टॉप क्लीनेस्ट सिटीच्या यादीत आपण आपल्या मुंबईला आणू शकतो का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ आजच शेअर करा. व्हिडिओ थोडा मोठा आहे पण आपल्याच कामाचा आहे. काय मग आपल्या मुंबईसाठी कामाला लागतंय ना? या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.